त्या दिवशी आपण कुंडली कशी मांडायची ते शिकलो. एखाद्या जातकाचा जन्म ज्या ह्या वेळेला झाला तर कुंडली कशी मांडली जाते, पूर्व क्षितिजावर कुठली रास येते प्रथम स्थानात आणि मग तिथून पुढे दुसऱ्या राशी येतात, त्याप्रमाणे आपण तशा पद्धतीने मांडली. बरोबर आहे. आता आपल्याला जायचं इथे पंचांग, अजून आपलं पंचांग पूर्ण झालेलं नाहीये शिकून, अजून थोडं बाकी आहे. असं समजू नका की लग्न कुंडली झाली म्हणजे आपलं पंचांग वाचन पूर्ण झालेलं आहे. आपण हा भाग शिकलो आता. कुंडली कशी मांडायची, ग्रह कसे मांडायचे. इकडे तुम्हाला ह्या भागामध्ये ग्रहांचे अंशात्मक प्रमुख योग दिसतील. आणि इथे बघा खाली युती योग आहे 0 अंश, लाभ योग आहे जो 60 अंश, केंद्र योग आहे जो 90 अंश, त्रिकोण योग आहे 120 अंश आणि षडाष्टक योग आहे 150 अंश. आणि प्रतियुती जी आहे ती आहे 180. हे सगळे दाखवणार आहे मी कसे असतात ते योग. ठीक आहे. आता तुम्हाला एखादी कुंडली मांडून घ्या तुम्ही अगोदर. एखादा आपण ह्याच्यातली तारीख घेऊया, 26 तारीख घ्या. 26 तारखेला दुपारचा जन्म आहे एखाद्या जातकाचा, दुपारी 2चा जन्म 26 तारखेला. तर तुम्ही कुठलं लग्न मांडणार? पहिल्या स्थानामध्ये 2चा जन्म आहे जातकाचा. तर 26 तारखेला 5 वाजून 41 मिनिटापर्यंत सिंह लग्न होतं. नंतर मग सात लग्न मांडणार धनु लग्न मांडणार आपण. धनु लग्न मांडणार. मांडा धनु लग्न आणि तिथून पुढे दुसऱ्या राशी मांडा. आणि अंशात्मक ग्रह मांडा त्यात. ते येतात ना तुम्हाला अंशात्मक ग्रह मांडायचे. तर इथे 26 तारखेला रवी जो आहे तो सिंह रास संपवलेली आहे त्याने, म्हणजे तो कन्या राशीमध्ये 9 अंशाला 9 अंश 11 कलांवरती लिहा. अंश लिहा, विसरू नका अंश लिहायला. 9 अंश 11 कला कन्या राशीत. हा. या मिथुन राशीमध्ये 23 अंशाला 47 कलांवर. मंगळ येणार मिथुन राशीमध्ये 17 अंश 59 कलांवर. 59च आहेत ना? हो. आणि बुध येणार कन्या राशीमध्ये 5 अंश 11 कलांवर. गुरु येणार वृषभ राशीमध्ये 26 अंश 51 कलांवर. शुक्र येणार तुळ राशीमध्ये 9 अंश 19 कलांवर. तर शनी येणार कुंभ राशीमध्ये 20 अंश 30 कलांवर. आणि राहू येणार 11 मीन राशीमध्ये 12 अंश 23 कलांवर. राजम्यूट कर. आणि हर्षल येणार मेष राशीमध्ये, सॉरी, वृषभ राशीमध्ये 2 अंश 49 कलांवर. आणि नेपच्यून 11 मीन राशीमध्ये 4 अंश 11 कलांवर. प्लुटो येणार आपला मकर राशीमध्ये 5 अंश 9 कलांवर. हे सगळे ग्रह मांडून घ्या तुम्ही. मांडले का? मला दुसरी स्क्रीन शेअर करायची. तर मी screen बंद करते. लोकांना असं वाटतं तो सक्काच भाऊ आहे. लोक मला विचारतात पागलपणा करत जावं जास्ती वर नको काढ सक्कर संजू आपण विचारलं होतं मला. ग्रह मांडून झाले असतील तर मग आपण पुढे जाऊयात. ठीक आहे. हो झाले मांड. झाले ना? ठीक आहे. आणि ते पान बघा, ठेवा इथे बघा. 26 तारखेला जर तुम्ही 1 मिनिट इथे जर तुम्ही हे ग्रह मांडलेत, तर जो मी तुम्हाला ग्रहांचा अंशात्मक प्रमुख योग असे लिहिलेला जो कॉलम आहे तिथे जर तुम्ही 26 तारखेला पाहाल तर तिथे चंद्र आणि पुढे ला लिहिलेलं आहे. ला म्हणजे लाभ योग. खाली बघा मी तुम्हाला दाखवलं होतं खाली तिथे, हे बघा इथे
26 तारखेला चंद्र, 26 तारखेमध्ये जायचं. चंद्र बघा, लाभयोग कोणाबरोबर करतोय तो? हर्षल ग्रहाबरोबर करतोय. मग पुन्हा चंद्र इथे काय करतोय? त्रिकोण योग करतोय. तो कोणाबरोबर करतोय? तर नेपच्यून बरोबर करतोय. आणि चंद्र हा प्लुटो बरोबर काय करतोय? लिहिलेला आहे, प्रतियोग करतो समोरासमोर. ठीक आहे, हे 26 तारखेचे आहे. आता हे आपण मोजायचे कसे? इथे त्यांनी दिलेत 60 अंश दिलेत, 90 अंश दिलेत, 120 अंश दिलेत त्रिकोण योगाला. षडाष्टक योगाला 150 अंश दिलेले आहेत. प्रतियुती योगाला 180 अंश दिलेले आहेत. तर आपण हे मोजायचे कसे? ठीक आहे, होल्ड करा. मॅम आवाज नाही येते. नाही नाही, 1 मिनिट थांबा. इथे तुम्हाला स्क्रीन दिसते, ही मुख्य ग्रहयोग आणि त्यांचे प्रभाव. कुंडलीमध्ये जे अंशात्मक ग्रहयोग होतात, जसे युती योग आहे जो 0 डिग्री मध्ये, म्हणजेच एका स्थानामध्ये 2-3 ग्रह आपल्याला दिसतात. जेव्हा ते अंशात्मक योग करतात तेव्हा ते कुंडलीला खूप प्रभाव पाडतात व्यक्तीच्या जीवनावर. तसेच लाभ योग आहे, तो सुद्धा व्यक्तीच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पाडतो. म्हणजे हे योग आहेत ना, ते अंशात्मक होणं फार गरजेचं आहे. कधी कधी आपल्याला कुंडलीमध्ये ना नवपंचम योग दिसतो, आणि त्या माणसाच्या आयुष्यामध्ये ना नवपंचम योग हा सगळ्यात शुभ मानला जातो. परंतु तशा काही गोष्टी त्या माणसाच्या आयुष्यात दिसतच नसतात शुभ घडलेला. नवपंचम योग आपल्याला दिसतोय म्हणजे असं पाहू ना ग्रहांचा योग, परंतु तो जर अंशात्मक मोजायला गेलं तर तो नवपंचम योग नसून तो षडाष्टक योग असतो. षडाष्टक योग म्हणजे जसं आपल्या कुंडलीतील अष्टम स्थान आहे जे कष्ट देतं आपल्याला, तसंच एखाद्या ग्रहापासून दुसरा ग्रह. कोणाचा आवाज येतोय? दुकान 1 मिनिट, म्यूट करते. तसेच एखादा ग्रह जेव्हा दुसऱ्या ग्रहापासून त्याच्यापासून अष्टमात जातो तेव्हा सुद्धा ते ग्रह कष्टदायक ठरतात व्यक्तीच्या जीवनामध्ये. तर हे जे ग्रह योग असतात ते अंशात्मक मोजणं फार इम्पॉर्टंट आहे. फक्त कुंडलीमध्ये आपल्याला दिसतात की ह्या ग्रहापासून तो ग्रह तिसरा गेला आहे, तो ग्रह त्याच्या पासून 5वा गेला आहे, म्हणजे तो नवपंचम योगामध्ये.
किंवा एखादा ग्रह त्या ग्रहापासून तिसऱ्या स्थानी गेलाय म्हणजे तो लाभ योगामध्ये आहे, किंवा एखादा ग्रह त्या ग्रहापासून षडाष्टक योगामध्ये गेला आहे, 8वा गेला आहे म्हणून आपल्याला वाटतं तो षडाष्टक योगात आहे. तर ह्या फक्त दिसतं म्हणून त्याच्यावर जायचं नाहीये. ते ग्रह मोजून तुम्हाला आले पाहिजेत की तो खरोखर लाभयोग करतोय का. तसं तर आजकाल सॉफ्टवेअर मध्ये दिसतच, पण सॉफ्टवेअर मध्ये कुंडली असते बहुतेक, पण षडाष्टक योग किंवा नवपंचम योग हे फार कमी सॉफ्टवेअर मध्ये मिळतं लिहिलेलं. म्हणून ते तुम्हाला मोजता येणं फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही बघा सॉफ्टवेअर मध्ये फार कमी सॉफ्टवेअर मध्ये हे योग लिहिलेले असतात. म्हणून ते योग तुम्हाला मोजता येणं फार इम्पॉर्टंट आहे. आताच्या आपल्या वर्गामध्ये किती जणांना येतात योग मोजायला? अंशात्मक योग बऱ्याच जणांना येत असतील. नाही. नाही येत? नाही. ओके. नाही. आता इथे बघा युती योग दिलेला आहे. युती योग हा महत्वपूर्ण योग मानला जातो. योग निर्मिती म्हणजे दोन ग्रह एकाच राशीत आणि जवळपास एकाच अंशावर असतील तर तो युती योग म्हणतात. ग्रहयुती आणि त्यांचे प्रभाव. ग्रहयुती म्हणजे दोन ग्रह किंवा अधिक ग्रह एकाच घरात असतात, समान अंशावर असणे, म्हणजेच 8 अंशाच्या आतमध्ये समजा ते एकमेकांशी योग करत असतील तर तेव्हा ते युती योग करतात. आपलं जे 12 घर, सॉरी मी सांगायचं विसरले तुम्हाला, आपली जी 12 स्थानं मांडलेली आहेत आपण ते प्रत्येक स्थान आहे ना 30 अंशाचा आहे. तो असा मिळून 12 स्थानांचा 360 अंशाचा ती कुंडली तयार होते. 360 अंशाची ती कुंडली तयार होते. आणि एक मिनिट आवाज नाही येत. हा एक मिनिट. तर आपलं जी कुंडली आहे ही पूर्णपणे 360 अंशाची आहे आणि त्याच्यामध्ये आपलं जे प्रत्येक स्थान आहे ते 30 अंशाचं आहे. एक मिनिट तुम्हाला कुंडली एकदा दाखवते. ही जी कुंडली आहे ही पूर्णपणे काय आहे? 360 अंशाची कुंडली आहे. उदाहरणार्थ घेतलेली मी एखादी कुंडली. हे जे एक स्थान आहे हे पूर्णपणे 30 अंशाचं आहे. तर हे 30 अंश, हे 30 अंश, हे 30 अंश, म्हणजे इथे 30, हे 30 मिळून किती झाले? 60 अंश. हे 90. बरोबर आहे. असे जर तुम्ही मोजत जाल तर 30 अंश मिळवत जाल तर पूर्णपणे काय होणार? हा कुंडलीचा जो भाग आहे तो 360 अंशाचा होतो. ठीक आहे. आता आपल्या कुंडलीतले जे ग्रह असतात, आपण आता ग्रह मांडले अंशात, मग आपल्याला कळालं की ग्रहांचे अंश हे प्रत्येक वेगळे वेगळे असतात. जसं इथे बघा ही कुंडली आहे, इथे नेपच्यून आहे 27 अंशावर, दिसतोय तुम्हाला? चंद्र आहे 23 अंशावर आणि राहू आहे 19 अंशावर. आपण युती योगाचं आता फलित बघितलं. तर युती योग म्हणजेच काय? तर योग निर्मिती, दोन ग्रह एकाच राशीत आणि जवळपास एकाच अंशावर असतील तर तो युती योग म्हणून म्हणतात. ग्रहयुती आणि त्यांचे प्रभाव. ग्रहयुती म्हणजे दोन आणि किंवा अधिक ग्रह एकाच जवळपास समान अंशावर असणे, म्हणजेच तो ग्रहयुतीचा प्रभाव ग्रहांच्या स्वभावानुसार ठरतो. म्हणजेच दोन शुभ ग्रहांची युती जीवनात सकारात्मकता आणते, तर दोन अशुभ ग्रह समजा अंशात्मक एकाच स्थानामध्ये असतील तर ते संघर्ष मॅडम निर्माण करतात. मॅम बोला. मॅम मॅम थोडासा मोठा आवाज करता का? म्हणजे ऐकू येत नाहीये.
अहो मोठाच आहे. तर आपण एका एका स्थानामध्ये आपण अंशात्मक योग बघतोय. तर तिथे जेव्हा आपण युती योगाचा विचार करतो तिथे आपण तेव्हा फक्त 30 अंशाचा विचार करायचा. 30 अंशाचा विचार करायचा. जेव्हा एखादा ग्रह या स्थानामध्ये आहे, समजा हा ग्रह किती अंशाला आहे, 23 अंशाला चंद्र आहे आणि नेपच्यून आहे 27 अंशाला, म्हणजे दोघांमध्ये किती अंशाचा अंतर येतं सांगा बरं. दोघांमध्ये किती अंश? पाच चार अंश आहे. चार चार अंश आहे. चार अंशाचं अंतर येतं. आणि आपण हा. काय सांगितलेलं की 5 ते 7 अंशाच्या आतमध्ये समजा दोघांमध्ये डिफरन्स असेल तर तो युती योगामध्ये पकडला जातो. जास्तीत जास्त 8 अंशाचा डिफरन्स, म्हणजे या दोघांमध्ये कितीचा डिफरन्स आला? 4 अंशाचा डिफरन्स आला. म्हणजे हे दोघं काय आहेत तर युती योगामध्ये आहेत. येते तुमच्या लक्षामध्ये? जर मॅम एक विचारू का? हा बोला. समजा एखादा ग्रह 28 अंशावर आहे. एक मिनिट हा थांबा. एक मिनिट हा. मॅम तुम्ही कोणतं पान नंबर घेतलाय? हॅलो, हॅलो, हा बोला मॅम. कोणतं पान नंबर सुरू आहे? नाही, मी आता जस्ट जॉईन केलं मॅम, सॉरी. मी पण आताच जॉईन केली. पान नंबर 49 वरचा कुंडली मांडून घेतलीये. ही नाहीये कुंडली, ही दुसरी घेतली. हे एक्झाम्पल कुंडली घेतली मॅडमने. बरं बरं. हा बोला सर, सॉरी हा कट केलं मी मध्येच. काय हा बोलत सर, होतात? हा मॅम, मी पटवर्धन बोलतोय हा औरंगाबाद. बोला, काय बोलत होतात? माझी शंका अशी आहे, जर एखादा ग्रह 28 किंवा 29 अंशावर असेल हा आणि दुसरा ग्रह 4 अंशावर आहे, हा तर ही युती होऊ शकते का? हो युतीच आहे ना, ओके. युती आहे. बघा ना तुम्ही, आता इथे चालेल. बघा, इथे तुम्हाला हा दिसतोय चंद्र आणि नेपच्यून. याच्यामध्ये आपण जर अंतर काढलं तर किती? 4 अंशाचंच अंतर, 4 अंशाचाच Yes. फरक आहे. म्हणजे यांची युती झाली, बरोबर आहे. आता हो, इथे आणि चंद्र आणि जर राहूचा विचार केला तर हे पण अंशात्मक युती योगामध्ये आहेत, बघा. हो, पण मॅम बऱ्याच ठिकाणी 10 अंशापर्यंत सांगितलेलं आहे, वाचण्यात हा आलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी 10, 8 पर्यंत पकडतात. बरं. 8 अंशापर्यंत पकडतात. आता इथे बघा, इथे जर पाहिलं तुम्ही तर इथे काय आहे? गुरु आहे. गुरु किती 23. आहे? 23 डिग्रीला आहे. हा, आणि इथे मांदी जो ग्रह आहे तो काय आहे? 10 डिग्रीला आहे. तर इथे मांदीची आणि गुरुची युती होईल का? नाही होणार. नाही होणार. दोघांमध्ये प्लुटो आणि कितीचा गुरु होऊ फरक शकतो ना? आला? 13 अंशाचा फरक आला दोघांमध्ये. हे मांदी आणि प्लुटो होऊ शकतो ना? मांदी सॉफ्टवेअर मध्ये दिसते. मॅडम मांदी म्हणजे कुठला ग्रह मॅडम हा? तो शनीचाच ग्रह आहे. शनीचा आहे. शनीचा पुत्री म्हणतात त्यांना, पुत्र की पुत्री. तो पापग्रह म्हणूनच असतो. तो ज्या स्थानामध्ये असतो ना त्या स्थानासंबंधित माणसाच्या आयुष्यामध्ये त्रास असतात. चार्जर लावा लागते हो याला. त्या ज्या स्थानामध्ये मांदी असते त्या स्थानाच्या संबंधित माणसाच्या आयुष्यामध्ये मोठ्या घटना घडलेल्या असतात. ठीक आहे, तर हे युती योग झाला. आता हा योग तर तुम्हाला समजला. मॅडम हे आधीपासून आहे का मांदी? कधी बघितलं नाही कधी मांदी असं? अगोदरपासून नेहमी हे शास्त्र आहे. शास्त्र जेव्हा झालं तेव्हा मांदी हा ग्रहच आहे. ओके ओके. आता आपण पुढे घेऊयात. ज्या स्थानात असतो त्या स्थानाप्रमाणे, ज्या स्थानात असतो त्या स्थानाचा नाश करतो का? हो हो, त्या स्थानाप्रमाणे फळं देतो. पण त्या मांदी स्थानाप्रमाणे. लाभात चांगली असते. काही काही स्थानं आहेत जिथे मांदी चांगली फळं देते. आता ग्रहयुती आणि त्यांचे प्रभाव. ग्रहयुती म्हणजे 2 किंवा अधिक ग्रह एकाच घरात जवळपास समान अंशावर असतील किंवा ग्रहयुतीचा प्रभाव ग्रहांच्या स्वभावानुसार ठरतो.
ग्रहांची युती जीवनात सकारात्मकता आणते. तर अशुभ ग्रहांची युती काय करते? संघर्ष निर्माण करते. जसं आता आपण पाहिलं की चंद्र आणि राहूची युती आहे, तर एक पापग्रह आहे तर दुसरा काय आहे? अशुभ ग्रह आहे. तर तो काय करणार? त्यांच्या जीवनामध्ये संघर्ष निर्माण करू शकतो, त्रास निर्माण करू शकतो. तर शुभ ग्रहांची जर युती असेल, जसं चंद्र शुक्र युती असेल 5 ते 7 अंशापर्यंत किंवा 8 अंशापर्यंत, तर तिथे काय आहे? भावनाशील, कारण दोन्ही पण काय आहेत? जलतत्वाचे ग्रह आहेत आणि स्त्री तत्वाचे ग्रह आहेत. मी हे फक्त एक आपल्याला नंतर ग्रहांची फळं बघायची, पण तुम्हाला युती योग समजावा की दोन ग्रहांची युती असेल तर ते कशा प्रकारची फळं देऊ शकतात, चांगली वाईट फळं कशावरून ठरतात. म्हणून मी तुम्हाला शुभ आवाज नाही येते मॅडम. हो हो. तर मग दोन शुभ ग्रहांची जर युती असेल तर भावनाशीलता असू शकते. जातकाचा म्हणजे आपल्याला समजू शकतो की ही व्यक्ती, जातकाचा स्वभाव हा सौंदर्य प्रिय असू शकतो, प्रेमळ असू शकतो, आनंदी राहणारा स्वभाव असू शकतो. कारण चंद्र शुक्र युती आहे. कलेची आवड, संगीत, नृत्य, चित्रकला, अभिनय यासारख्या क्षेत्रामध्ये प्रगती करण्याची जातकाला संधी लागू शकते, जेव्हा कुठल्या दशमामध्ये असेल चंद्र शुक्र युती, किंवा एखाद्या वेळेस पंचमामध्ये असेल क्रिएटिव्हिटीच्या स्थानामध्ये, तर कलेची आवड लागू शकते चंद्र शुक्र युती. म्हणजे तुम्हाला ठरवावं लागेल की ही युती आहे तर ह्याला किती लाभदायक ठरू शकते. त्याचं जीवन चंद्राची शीतलता आणि शुक्राचे ऐश्वर्य एकत्र आल्यामुळे काय होणार? वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा अशा व्यक्तींची समृद्धी राहू शकते, कारण दोन शुभ ग्रहांची युती आहे. त्याच प्रकारे चंद्र गुरु युती ही सुद्धा काय आहे? अत्यंत शुभ मानली जाते. तर आता पुढे जर आपण विचार केला तर मंगळ आणि शुक्र युती प्रबल आकर्षणाची युती आहे. उत्साही स्वभाव असू शकतो. मंगळाचे, एक मिनिट हा. उत्साही स्वभाव असू शकतो, आकर्षण असू शकतं. मंगळाचे आक्रमकत्व आणि शुक्राची कामुकता यामुळे जातक प्रेम आणि संबंधांमध्ये उत्साही आणि धाडसी असू शकतो. तसेच समजा जर पापग्रहांच्या युतीचा जर आपण विचार केला, एखाद्या वेळेस शनी 28 अंशाला आहे एखाद्या स्थानामध्ये आणि मंगळ काय आहे? 1 अंशाला आहे. तर मग अशा वेळेला काय करेल? त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये संघर्षाशी रिलेटेड स्थिती निर्माण करू शकतो. म्हणजे ज्या कुठल्या स्थानामध्ये असेल त्या स्थानाच्या संबंधित व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कष्ट आणि संघर्ष असू शकतात. जसे समजा अष्टम स्थान, मी फास्ट नाही ना, खूप फास्ट असेल तर सांगा. थोडं स्लो. तर अष्टम स्थानामध्ये जर शनी मंगळ हे पापग्रह आहेत दोन, तर ह्या ग्रहांची एकमेकांचे शत्रू आहेत. समजा हे युती योगामध्ये आले एखाद्या स्थानामध्ये, तर त्या स्थानासंबंधित संघर्ष, अडथळे निर्माण करू शकतात. सप्तम आणि अष्टम स्थानामध्ये असतील तर संघर्ष आणि अपघाताची स्थिती निर्माण होऊ शकते. किंवा एखाद्या वेळेस एखाद्या जातकाच्या पहिल्या स्थानामध्ये शनी मंगळाची युती आहे, तर असा जातक खूप हट्टी स्वभावाचा असू शकतो, जिद्दी स्वभावाचा असू शकतो, माझं मीच खरं करणारा असू शकतो. अशा पद्धतीने तुम्हाला युती योग जेव्हा पत्रिकेमध्ये येतात अंशात्मक, ते मोजता आले पाहिजेत, त्यानुसार तुम्हाला ती फळं सांगता आली पाहिजे. मॅडम जर शनी मंगळ 12व्या स्थानात असतील तर मग ते 12व्या स्थानात असेल तर 12व्या स्थानाशी रिलेटेड ते त्रास निर्माण करतील. जसे कर्जबाजारीपणा, किंवा एखाद वेळेस पैसे अडकतील व्यक्तीला, अच्छा. किंवा एखाद वेळेस व्यक्तीला बंधन योग दाखवू शकतो. तर पुढे आपण स्थानांचा विचार करू तेव्हा आपण या सगळ्यांचं फलित बघूयात. आता फक्त आपण युती योग, जेव्हा दोन पापग्रह येतात युतीमध्ये, तर तुम्हाला युती त्या जोडता आल्या पाहिजेत. की दोन शुभ ग्रहांची युती शुभ असू शकते, तर दोन पापग्रहांची युती ही अशुभ ठरू शकते, ते ज्या पण स्थानाशी रिलेटेड असतील. परंतु ती युती तुम्हाला कशी बघायची आहे? तर अंशात्मक बघायची आहे. उगाच दोन ग्रह एकत्र आले म्हणून ते युती योगामध्ये हे ठरवू नये. ठीक आहे, ही एक तुम्हाला एक क्लिअर झालं युती योगाचं. मॅडम, दशम स्थानामध्ये जर शनी मंगळ आणि
शनी मंगळ युती असेल तर मग कामकाजासोबत म्हणजे सोबतच्या प्रश्न उद्भवतील का? हो, शनी मंगळ युती आहे ना, मग ते कामकाजाच्या संबंधात प्रश्न उद्भवेल. आणि दोन गुरु पापग्रह आहेत ना, भले ते दशम स्थान आहे, दशमामध्ये अशुभ ग्रह चांगली फळं देतात, परंतु शेवटी तिथे शनी आणि मंगळाची युती आहे ना, ते विसरता कामा नये ना. हो पण मॅम गुरु हा, पण सोबत आहे, काय गुरु म्हणताय? पण आहे सोबत. मॅडम आणखीन एक विचारू का मी? एक जण बोला. मॅडम त्याच्यासोबत गुरु पण आहे, शनी मंगळ गुरु असू द्यात ना, गुरु असू द्यात, शनी मंगळ असू द्यात, गुरु जरी असला परंतु शेवटी शनी आणि मंगळ आहेच ना. आहेच. त्याला आणि म्हणून मेष मंगळ सुधारणार आहे का त्याला शनीला टोचायला? नाही, मेषाचा मंगळ आहे, मग जास्त तीव्र फळ मिळतील का मॅडम? त्रासदायक हो, फळ मिळतील? मग तिथे शनी नीचेच झाला. हो हो. मग दोन्ही मिळून एक चांगला तर एक वाईट आहे ना फळ द्यायला. हो हो. मॅम एक शंका विचारू? मॅम एक विचारत होतं, जेव्हा युती असते तेव्हा नक्षत्र पण एकच असतं का मग? चरण वेगळे पण नक्षत्र एक काय म्हणताय? जेव्हा युती असते दोन ग्रहांची, हम्म, म्हणजे तुम्ही सांगितलं ना 8 अंशापेक्षा कमी असेल तर मग युती असते. पण बरोबर. मग तेव्हा मग नक्षत्र पण एक असतात का? चरण वेगळे पण नक्षत्र एक असतात का नक्षत्र? हो, नक्षत्र पण एक असतात. ओके, अच्छा, फक्त चरण वेगळे पण. हो, बर, अच्छा, तेच विचारत होतं. ओके. हे समजलं ना मॅम तुम्हाला आता युती योगाचं. आता आपण पुढे जाऊया. पुढचा योग आहे द्विदार्शक योग, जो आहे 30 अंश अंतर, 1 आणि 12 संबंध, संघर्ष आणि मानसिक तणाव, योग निर्मिती. जर दोन ग्रह 30 अंश अंतरावर असतील किंवा एकमेकांपासून 1 ते 12 भावांमध्ये असतील तर ते द्विदार्शक योग म्हणतात. द्विदार्शक योग आणि त्याचा प्रभाव. द्विदार्शक योग हा पत्रिकेमधील द्विदार्शक योग म्हणतात 1 ते 12 भावांमध्ये असतील तर. द्विदार्शक योगामध्ये काय होतं तर द्विदार्शक योग हा पत्रिकेमध्ये अशुभ योगांपैकीच एक योग मानला जातो. हा योग दारिद्र्य आणि आर्थिक अडचणी आणि संधी गमावण्याची शक्यता दर्शवतो. आपण म्हणतो ना लग्न जमवताना की एकमेकांच्या राशी एकमेकांच्या 12व्या स्थानात गेल्या, त्या योगालाच द्विदार्शक योग म्हणतात. द्विदार्शक योग कसा तयार होतो? बऱ्याचदा लग्न जमवताना ह्या गोष्टी जर असतील, द्विदार्शक योग म्हणजे एकमेकांच्या राशी एकमेकांच्या 12व्या स्थानात गेले की ते जुळवत नाही. त्याच्या मागे हेच कारण आहे. जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून 30 अंश अंतरावर असतात, म्हणजेच एका ग्रहाच्या मागच्या घरात दुसरा ग्रह स्थित असेल तेव्हा तो द्विदार्शक योग होतो. या योगामुळे ग्रहांची ऊर्जा अवरोध होते आणि त्यांच्या फलितामध्ये अडथळे निर्माण होतात. तर काय अडथळे निर्माण होतात तर आर्थिक अडचणी, म्हणजे ते एका दुसऱ्या ग्रहाचं काय झालं, धनस्थान झालं ते, म्हणजे आर्थिक अडचणी, अस्थिरता. हा योग दारिद्र्य आणि संघर्ष आणि आर्थिक अस्थिरता दर्शवतो. पैसा मिळवण्याचे प्रयत्न असफल होऊ शकतात किंवा मिळालेल्या संधी ह्या गमावल्या जाऊ शकतात. जसे एखाद वेळेस मंगळ एखाद्याच्या पत्रिकेमध्ये अष्टमामध्ये आहे आणि त्याच्या बरोबर पुढच्या स्थानामध्ये शनी आहे, म्हणजेच काय झालं तर मंगळाच्या धनामध्ये शनी गेला, किंवा शनी अष्टमात आहे आणि त्याच्या धनामध्ये मंगळ आहे. अशा वेळेला काय होतं की माणसाला पैसा मिळवण्याकरता खूप श्रम करावं लागतं, सहज पैसा मिळत नाही. कारण दोन पापग्रह हे एकमेकांच्या द्विदार्शक योगामध्ये आलेले असतात. तर पैसा मिळवण्याचे प्रयत्न असफल होऊ शकतात किंवा मिळालेल्या संधी ह्या गमावल्या जाऊ शकतात. ग्रहांच्या शुभतेवर प्रभाव. शुभ ग्रहापासून द्विदार्शक योग तयार झाल्यास त्या ग्रहांच्या शुभतेत कमी होत असते आणि ते संपूर्ण फल देऊ शकत नाही. अशुभ ग्रहापासून द्विदार्शक योग तयार झाल्यास त्याची अशुभता अधिक तीव्र होते, ज्यामुळे मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
मानसिक तणाव आणि संघर्ष निर्माण होऊ शकतो. हा योग असलेल्या व्यक्तींना मानसिक अशांतता आणि आत्मविश्वासाचा अभाव जाणवू शकतो. निर्णय घेताना संभ्रम निर्माण होतो आणि चुकीच्या निवडी होण्याची शक्यता असते. द्विदार्शक योग आर्थिक, मानसिक आणि व्यावसायिक स्तरावर अडथळे निर्माण करणारा जर हा योग पत्रिकेत असेल तर त्याचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी ग्रहशांती उपाय वगैरे असे मार्गदर्शन दिले जातात. ते आपण पुढे बघू. तर हा अशुभ योग मानला जातो कारण तो अडथळे आणि मानसिक द्वंद्व निर्माण करतो. उदाहरणार्थ मंगळ आणि शुक्र जर ह्या योगात असतील तर मध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो कारण शुक्र हा काय आहे, वैवाहिक सुखाचा कारक आहे. आता आपण एकदा एक द्विदार्शक योग बघूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि एक अशुभ असेल तरी संघर्ष निर्माण करणार. आता इथे बघा ही पत्रिका दिसते तुम्हाला. इथे चंद्र आहे, राहू आहे किती 19 अंशाला आहे आणि गुरु किती आहे 23 अंशाला. म्हणजे हे दोघे जण काय झाले, द्विदार्शक योगामध्ये झालेत. द्विदार्शक योगामध्ये झालेत. बघा तुम्ही गुरुमधून राहू मायनस करा, अंशात्मक आहे ना द्विदार्शक योग. हा योग लक्षात आला असेल तुमच्या. त्या गुरु 23 डिग्रीला आहे तर चंद्र काय आहे 23 डिग्रीला आहे. म्हणजे हा काय आहे प्रॉपर द्विदार्शक योग आहे. इथे बघा, इथे जर पाहिलं तर शुक्र किती आहे 28 अंशाला आहे. बघा शुक्र 28 अंशाला आहे तर गुरु किती आहे 23 अंशाला. तर 28 मधून 23 मायनस करा, किती राहतात 5 अंश. मग तो झाला ना द्विदार्शक योग. आहे ना त्याच्यामध्ये. हा मॅम आवाज येत नाहीये. हा नाही आवाज येईल. आता आपण पुढे जाऊया. संध्याकाळचं ना थोडीशी गडबड होते कारण आमच्या घरी बाळ आहे ना, त्यामुळे थोडस मध्ये मध्ये थांबावं लागतं. ठीक आहे. आता आपण पुढे येऊया त्रि एकादशी योगामध्ये, ज्याला लाभ योग सुद्धा म्हटलं जातं. तर हा जो योग आहे तो 60 अंश अंतर याला मानलंय. बघा पंचांगामध्ये पण तुम्हाला दिसेल 60 अंश. म्हणजे ह्या एकादश म्हणजे एखाद्या ग्रहापासून जर दुसरा ग्रह हा त्याच्या तिसऱ्या स्थानामध्ये 60 अंशाच्या आतमध्ये असेल तर तो काय होतो, लाभयोग होतो. तर यश आणि आर्थिक वृद्धी योग निर्मिती 2 ग्रह 60 अंश अंतरावर असतील किंवा 3 11 भावांमध्ये असतील तर ते त्रि एकादश मध्ये म्हणतात, लाभयोग असे म्हणतात. त्याचा प्रभाव लाभयोग हा पत्रिकेत एक अत्यंत शुभ योग मानला जातो. जीवनात वेळोवेळी मिळणारे यश, प्रगती आणि आर्थिक समृद्धी हे या योगामुळे मिळते. लाभ योग कसा तयार होतो, जेव्हा 2 ग्रह
एकमेकांपासून 60 अंश अंतरावर म्हणजेच प्रथम स्थानापासून तिसऱ्या स्थानात असतात, तेव्हा ते परस्पर एकमेकांबरोबर लाभयोग निर्माण करत असतात. या स्थितीत हे ग्रह एकमेकांना सकारात्मक ऊर्जा देत असतात आणि त्यांच्या फलप्राप्तीला चालना मिळत असते. तर लाभयोगाचे फायदे काय असतात? तर सुख समृद्धी, ह्या योगामुळे आर्थिक स्थैर्य, ऐश्वर्य आणि कीर्ती वाढते. व्यवसाय आणि नोकरीत प्रगती जलद गतीने होते. संतती सौख्य, या योगामुळे संतती सौख्य सुद्धा लाभण्याचे योग असतात. संततीचा आनंद प्राप्त होतो आणि मुलांच्या प्रगतीत सुद्धा मदत होते. कुटुंबात सुखद वातावरण राहते, ज्या पण स्थानातून योग होतो. जर लाभ योग शुभ ग्रहांनी तयार झाला असेल तर त्याचा प्रभाव अधिक सकारात्मक होतो. अशा स्थितीत शुभ ग्रहांच्या शक्तीमध्ये वाढ होते आणि त्यांचे उत्तम फळ जातकाला प्राप्त होते. जातकाच्या जीवनात आर्थिक, कौटुंबिक आणि सामाजिक क्षेत्रात यश मिळते. यश मिळण्याचे प्रमाण वाढते. हा योग नोकरी, व्यवसाय आणि गुंतवणुकीसाठी एकदम अनुकूल मानला जातो. त्यामुळे पत्रिकेत लाभ योग असल्यास त्यास योग्य प्रकारे उपयोग करून उत्तम जीवन घडवता येतं. तर हा शुभ योग आहे आणि प्रगती आणि यश, आर्थिक वाढ घडवतो. उदाहरणार्थ बुध आणि गुरु जर या योगात असतील तर उत्तम शिक्षण आणि ज्ञान लाभ होतो. आता इथे बघा, ह्या पत्रिकेमध्ये आपण काय सांगितलेलं, प्रत्येक स्थान हे 30 अंशाचं असतं. तसं इथे त्यांनी काय सांगितलं, लाभयोग हा 60 अंशाला होतो. ठीक आहे. तर हे इथे शुक्र किती अंशाला आहे? हे बघा, शुक्र किती अंशाला आहे? 28 अंशाला. म्हणजे हे 28 अंश इकडचे, हे 30 अंश. आपण ह्या ग्रहापासून तिसरा ग्रह बघायचा आहे ना, लाभयोगात आहे का? तर बघा, तिथे शुक्र किती अंशाला आहे? 28 अंशाला. हे म्हणजे हे 28 अंश, हे 30 अंश आणि चंद्र किती अंशाला आहे? 23 अंशाला. तर तुम्ही प्लस करा. होत आहेत का 60 अंश? हा सांगा. होतात का 60 अंश? नाही मॅडम, 51 होता ते. हा, दोघांची बेरीज करायची ना, 28 आणि 23. तिघांची बेरीज करायची. हा 81 अंश 81 अंश होत आहेत. आणि हा काय आहे? 23 81 अंश. अंश होत आहेत. किती होत आहेत? 81 अंश होते. 60च्या पुढे जाते. 60च्या पुढे जातो. म्हणजे तो कशात गेला? तो योग केंद्र योगात गेला. आलं लक्षात? का अंशात मग मोजायचं असतं? म्हणजे दिसायला दिसतो तो काय आहे? लाभयोग आहे. परंतु तो लाभयोग नसून तो काय आहे? केंद्रयोग आहे. मॅडम पुन्हा सांगा ना मॅडम, समजलं नाही. नाही समजलं? इथे शुक्र किती अंशाला आहे? आपण लाभयोग काय सांगितलंय पंचांगामध्ये? जेव्हा एखादा ग्रह हा दुसऱ्या ग्रहापासून, त्याच्यापासून तिसरा असेल तर तो लाभयोगामध्ये असतो. परंतु तो योग, एक मिनिट, हा, तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं की एखादा ग्रह हा दुसऱ्या ग्रहापासून जेव्हा तिसऱ्या स्थानामध्ये असतो तेव्हा तो काय करत असतो? लाभयोग करत असतो. परंतु तो लाभयोग किती अंशाला पकडला? इथे पंचांगामध्ये लिहिलेलं आहे 60 अंशाला. बरोबर आहे. तर मी तुम्हाला प्रत्येक स्थान हे किती अंशाचं सांगितलेलं? 30 अंशाचं सांगितलेलं. तर इथे शुक्र जो आहे, जो 28 अंशाला आहे, तर शुक्रापासून आपल्याला चंद्र हा चंद्र हा शुक्राच्या लाभात आहे का? किंवा चंद्राच्या लाभात शुक्र आहे का? कारण शुक्र पण त्याच्या लाभयोगातच आहे ना, 11व्या स्थानामध्ये आहे. तर तिसऱ्या आणि 11व्या स्थानामध्ये एखाद्या ग्रहापासून त्याच्यापासून तिसरा ग्रह असेल किंवा त्याच्यापासून तो ग्रह 11वा असेल तर ते एकमेकांच्या लाभयोगात असतात.
तर इथे आपण जर 28 अंश ऍड करा तुम्ही, हे शुक्राचे 28 अंश केले ऍड, 28 अंश शुक्राचे, त्याचं पुढचं स्थान हे 30 अंश, हे 30 अंशाचं स्थान आहे. आपल्याला हा गुरुचं नाही बघायचं, आपल्याला तिसऱ्या स्थानात येणाऱ्या ग्रहाचे अंश मोजायचे, तेव्हा तो लाभयोग होतोय. तर इथे हे 30 अंश ऍड करा, 28 अंश शुक्राचे, 30 अंश त्या स्थानाचे, आणि चंद्राचे अंश किती आहेत? 23 अंश. म्हणजे एकूण तो योग किती झालाय? 81 अंशाचा झालाय. मग तो काय झालाय? 60 अंशाच्या पुढे गेलाय. परंतु आपल्याला कुंडलीमध्ये दिसताना काय दिसतोय? तो लाभयोगामध्ये दिसतोय की शुक्रापासून तो चंद्र त्याच्या तिसऱ्या स्थानात आहे, किंवा चंद्रापासून शुक्र त्याच्या 11व्या स्थानात आहे. लाभयोगात दिसतो, परंतु ते प्रॉपरली लाभयोगात आहेत का? नाहीयेत. ते काय आहेत? केंद्रयोगामध्ये आहेत. आलं लक्षात तुम्हाला? मला हो वाटतं मॅडम, आता आलं कळलं असेल. कळलं का? मॅडम केंद्र योगाला काय किती अंशात्मक पाहिजे मग? काय म्हणताय? केंद्र योग साठी? ते पुढे सांगते ना, आता एक एक सांगते तुम्हाला. अच्छा अच्छा, ओके. मला वाटलं नाही, ते पण सांगणारच आहे. याच्या पुढे केंद्रयोगच आहे. हे झाला लाभयोग. क्लिअर? की लाभयोग दिसताना लाभयोग दिसतो, परंतु तो लाभयोग नसून तो केंद्रयोग आहे. आता पुढे येऊयात आपण. आता आपण केंद्रयोगाकडे येऊयात. केंद्रयोग हा काय आहे? 90 अंशाचं जर अंतर असेल तर तो केंद्रयोग मानला जातो. म्हणजे जेव्हा दोन ग्रहांमध्ये 90 अंशाच्या आतमध्ये जर ते ग्रह असतील, एकमेकांबरोबर योग करत असतील, तर ते काय आहेत? तर ते केंद्रयोगामध्ये येतात. ह्या योगामध्ये काय दाखवतो? तर संघर्ष, कर्तृत्व शक्ती योग याच्यामध्ये कमीपणा दाखवतो. म्हणजेच दोन ग्रह 90 अंश अंतरावर असतील, किंवा 4 किंवा 10व्या भावामध्ये असतील, तर केंद्रयोग म्हणतात. हा मिश्रित प्रभाव असलेला योग आहे. संघर्षही देतो आणि कर्तृत्व शक्तीही वाढवतो एकमेकांबरोबर, परंतु तो संघर्ष पण देतो. केंद्रयोगाच्या परिणामांचा प्रकार. शुभ ग्रहांचा केंद्रयोग. जर शुभ ग्रह, उदाहरणार्थ गुरु, शुक्र, चंद्र, दोन शुभ ग्रहांच्या केंद्रयोगामुळे तयार होत असेल, तर त्याचा परिणाम हा शुभ असतो, परंतु त्याच्यातून संघर्ष पण असतो. या प्रकारचा योग जातकाच्या जीवनात सकारात्मक परिणाम निर्माण करतो. शुभ ग्रहांचे केंद्रयोग जातकाला संचार, यश, वैभव, समृद्धी, कुटुंबीय सुख, मानसिक शांती आणि सामाजिक प्रतिष्ठा देऊ शकतात. उदाहरणार्थ जर गुरु आणि शुक्र यांचं जर केंद्रयोग पहिल्या आणि चौथ्या घरात असेल, तर यामुळे जातकाला शिक्षण, धन, वैवाहिक सुख प्राप्त होऊ शकेल, परंतु ते कसं होईल? तर संघर्षातून प्राप्त होईल. अशुभ ग्रहांचा जर केंद्रयोग होत असेल, जसे मंगळ, शनी, राहू, केतू, दोन अशुभ ग्रहांच्या केंद्रयोगामुळे तयार होत असेल, तर त्याचा परिणाम हा अशुभ असतो. या प्रकारचा योग जातकाच्या जीवनात संघर्ष देतो, मानसिक त्रास देतो, शारीरिक समस्या, कुटुंबीय मतभेद आणि कायमचे शत्रू निर्माण करतो. जर मंगळ आणि शनी यांचे जर केंद्रयोग होत असेल, तर यामुळे जातकाला व्यावसायिक अडचणी, आरोग्य समस्यांसोबत कुटुंबातील संघर्ष निर्माण होऊ शकतो. शुभ ग्रह आणि अशुभ ग्रहांमधून केंद्रयोगाचे परिणाम. म्हणजे एक शुभ ग्रह आहे तर दुसरा अशुभ ग्रह आहे, जर त्यांचा केंद्रयोग होत असेल तर जातकाला चांगले आणि सकारात्मक परिणाम मिळतात, परंतु ते संघर्षातून मिळतात. उदाहरणार्थ चंद्र ग्रह हा गुरु बरोबर केंद्रयोग करत असेल, तर जातकाला जीवनातील धन, सुख, समृद्धी आणि शांती लाभू शकते. का? तर गुरुच्या दशमात चंद्र जातो. ते पुढे होईलच तुम्हाला का म्हणून ते केंद्रयोगामध्ये मिळतं, कारण दुसऱ्या ग्रहापासून त्याच्याच दशमामध्ये ग्रह जातो, म्हणजेच त्याचं काय होतं? कर्मस्थान ऍक्टिव्ह करतो. जसं आपण षडाष्टक योगामध्ये पुढे बघूयात, दुसऱ्या एखाद्या ग्रहापासून दुसरा ग्रह त्याच्यापासून अष्टमात जातो, म्हणून तिथे कष्ट निर्माण करतो, परंतु केंद्रयोगामध्ये त्या ग्रहापासून तो ग्रह
त्याच्या दशमात गेल्यामुळे तो तिथे त्याला कर्मासाठी तो परिश्रम करायला होतो, संघर्ष करायला होतो, परंतु यशप्राप्ती मिळते. त्याचप्रमाणे चंद्र आणि शुक्र यांच्या युतीमुळे जातकाला वैवाहिक सुख आणि सामाजिक प्रतिष्ठा सुद्धा प्राप्त होऊ शकते. शुभ आणि अशुभ ग्रहांचा केंद्रयोग, अशा योगामुळे अशुभ परिणाम सुद्धा प्राप्त होऊ शकतात. बऱ्याचदा शनी मंगळ यांचे केंद्रयोग अचानक अपघात, ऍक्सिडेंट घडवतात. येथे किंवा कामामधून आहे ना सस्पेन्शन मिळतं, काढलं जातं कामावरून. येथे शुभ ग्रहांच्या प्रभावतेची कमतरता निर्माण होते. उदाहरणार्थ जर गुरु राहू यांचा जर योग, शुभतेवर राहूचे अंधकारक प्रभाव पडू शकतात. जर गुरु आणि राहूचा केंद्रयोग होत असेल तर त्यामुळे व्यक्तीला धार्मिक अशांती, शिक्षणातील अडचणी आणि न्यायिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशुभ ग्रहांचा केंद्रयोग जर होत असेल तर त्यामुळे जातकाला प्रतिकूल आणि कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. उदाहरणार्थ जर मंगळ केतू यांचा योग होत असेल तर जातकाला शारीरिक आणि मानसिक समस्यांमध्ये वाढ होऊ शकते. अशा योगामुळे नुकसानीचे, स्वतःच्या शारीरिक क्षमता कमी होणे आणि स्वतःच्या चुकांमुळे होणारं नुकसान होऊ शकते. केंद्रयोगाचा परिणाम कसा ठरवायचा? ग्रहांचे स्थान, ग्रह किती अंशात आणि कोणत्या घरात स्थित आहेत हे पाहणे सुद्धा महत्वाचे आहे. ग्रहांची प्रकृती, ग्रह शुभ आहेत की अशुभ आहेत यावरून योगाचे परिणाम आणि दिशा ठरवता येते. ग्रहांचे परस्पर संबंध, ग्रह एकमेकांसोबत कोणते गुण दर्शवतात, चांगले गुण की वाईट गुण, कसे गुण दर्शवतात. अंश आणि कालगणना, ग्रहांचे अंश, घरातील अंशात्मक अंतर आणि ग्रहांची चाल हे देखील परिणामकारक प्रभाव व्यक्तीच्या जीवनात टाकू शकतात. केंद्रयोगाच्या परिणामांवर ग्रहांची प्रकृती, योग व अवलंबून असते. शुभ ग्रहांचे योग सकारात्मक परिणाम देत असतात, तर अशुभ ग्रहांचे योग हे नकारात्मक परिणाम देऊ शकतात. एक मिनिट. हा बोल. तू गेला जिमला. या आधारावर कुठे आणि कसे योग तयार होतात ते ठरवायचं. आता आपण येऊयात नवपंचम योगामध्ये. नवपंचम योग 120 अंशाचा अंतर आहे. बघा इथे लिहिलंय पंचांगामध्ये, खाली बघा लिहिलेलं आहे त्रिकोण योग 120 अंशाचा योग आहे. हा योग अतिशय चांगला असतो. पत्रिकेमध्ये हा योग जर असेल तर माणसाची पत्रिका थोडी तरी, म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये एक बोलतात ना, बरेच संघर्ष असले तरी पण त्यातून माणूस बाहेर पडतो. ह्या एका योगामुळे त्याला नशीब त्याचा साथ देत असतं. हा त्रिकोण योग असावा पत्रिकेमध्ये. भाग्योदय आणि उत्तम फळे मिळतात. योग निर्मिती, 2 ग्रह 120 अंश अंतरावर असतील किंवा 5 आणि 9 भावांमध्ये असतील तर नवपंचम योग म्हणतात. नवपंचम योग आणि त्याचे प्रभाव मी आज तुम्हाला शिकवते ना इथे, त्याचं पण कारण नवपंचम योगच आहे आणि परिवर्तन योग आहे. नवपंचम योग आणि त्यांचे प्रभाव. नवपंचम योग हा पत्रिकेमधील अतिशय शुभ योग मानला जातो. जेव्हा एखादा ग्रह दुसऱ्या ग्रहापासून 5व्या स्थानात असतो तेव्हा हा योग तयार होतो. नवपंचम योगाचे महत्व. या योगामुळे सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि कीर्ती, वैभव मिळते. परंतु ते पापग्रहांबरोबर होतात. कष्टाने नवपंचम योग होतोय की शुभ ग्रहांनी नवपंचम योग होतो ह्याच्यावर पण डिपेंड असतं की तो तुम्हाला देणार फळ. परंतु 2 पापग्रह असतील तर ते फार कष्टाने तुम्हाला ते फळ मिळेल, आणि 2 शुभ ग्रहांचे नवपंचम योग असतील तर ते सहज तुम्हाला प्राप्त होईल. तर या योगामुळे सुख, समृद्धी, ऐश्वर्य, कीर्ती आणि वैभव मिळते. त्यात पण वक्री आहे ग्रह की कसा आहे त्या अवस्था पुढे बघायच्यात. म्हणून नुसते नवपंचम योग आहे त्याच्यावर जाऊ नका. त्याच्यामध्ये पण ग्रह वक्री आहे, अस्त आहे, कसा आहे ते बघणं फार इम्पॉर्टंट आहे. ज्या पत्रिकेत अधिक नवपंचम योग असतात ती पत्रिका अधिक शुभ आणि बलशाली मानली जाते. कमी कष्टातही चांगले फळ मिळण्याचे कारण अनेकदा या योगामुळे प्राप्त होणारा सकारात्मक ग्रहयोग असतो. नवपंचम योग आणि पापग्रहांचे प्रभाव. जरी पापग्रह शनी, मंगळ, राहू, केतू या योगात असले तरीही ते शुभ फळ देण्याची शक्यता वाढवतात.
अशा स्थितीत संघर्षानंतर यश, हट्टीपणा, धैर्य आणि आत्मविश्वास मिळतो. विशेषतः शुभ ग्रहांचा नवपंचम योग असेल तर जातकाला मोठ्या प्रमाणात भाग्योदय प्राप्त होतो. नवपंचम योग हा अत्यंत शक्तिशाली आणि शुभ फलदायी योग आहे. तो पत्रिकेत जितका अधिक असेल तितकी जीवनातील स्थैर्य, आर्थिक प्रगती आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढते. त्यामुळे हा योग असलेल्या जातकांनी त्याचा योग्य उपयोग करून जीवनात उत्तम संधीचा लाभ घ्यावा. हा अत्यंत शुभ योग आहे आणि भाग्योदय, उच्च शिक्षण, शुभ संधी प्रदान करतो. अचानक संधी निर्माण करतो. तर हा संधी केव्हा निर्माण करतो? तुमच्या पत्रिकेत समजा नवपंचम योग असेल तर तुम्हाला अचानक संधी निर्माण करतो, जेव्हा गुरु सारखा ग्रह ह्याच्या बरोबर युती योगात किंवा दृष्टी योगात येतो. त्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये भाग्यकारक घटना घडतात. आता पुढे आपण शिकूच त्या कधी कशा घडतात म्हणून. परंतु नवपंचम योगाला समजा मॅडम. हा बोला. तुम्ही जे आता नवपंचम योग सांगितला ना मॅडम, हा तर म्हणजे ऍक्च्युली हे म्हणजे माझ्या पत्रिकेत आहे, पण मी तुम्हाला पर्सनल बोललं चालेल का मॅडम? काय? क्लास संपल्यानंतर पर्सनल बोललं तर चालेल का? चालेल चालेल. म्हणजे आहे हे मला जाणून घ्यायचं, त्यासाठी विचारतीये. तर चालेल का? पर्सनल पत्रिकेचे प्रेडिक्शन्स मी नाही सांगत. ह्या ग्रुपवर फक्त मी शिकवण्याचा क्लास ठेवलेला आहे. बरं, असं तुमची मग फी किती वेळेला आहे मॅम? जर म्हणजे असं फी किती आहे मग समजा पत्रिका दाखवायची असेल तर ते मग? मी नंतर सांगेल तुम्हाला. ठीक आहे. आता तर मग हे आपण योग बघूयात. पण नवपंचम योग असेल तर तेव्हा तेव्हा आपल्याला संधी प्राप्त होतात. आता हा नवपंचम योग आपण पाहूयात. केंद्र योग पाहिला, नवपंचम योग पाहूयात. हा बघा, गुरु किती आहे? 23 अंशाला आहे इथे. तर आपल्याला नवपंचम योग बघायचा आहे. म्हणजेच एखाद्या ग्रहापासून दुसरा ग्रह हा त्याच्यापासून 9वा असावा आणि त्याच्यापासून दुसरा ग्रह हा 5वा असावा. तर इथे जर गुरु पाहिला तर इथे गुरु 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. म्हणजे इथून काय आहे? गुरु 9वा आहे. शनी, गुरुपासून शनी 9वा आहे. तर शनीपासून गुरु बघायचा आपल्याला. किती आहे? 1, 2, 3, 4, 5. म्हणजे काय झाला? हा 9 आणि 5चा त्रिकोण योग झाला. तर आता हा अंशात्मक योग होतोय का आपल्याला पाहायचंय. तर इथे जर पाहिलं 120 अंश सांगितले त्यांनी. तर इथे शनीचे जे अंश आहेत ते किती आहेत बघा बरं. शनीचे अंश 25 अंश आहेत. हा, मोजा तुम्ही आता पुढे. नवपंचम योग होतोय का शनी आणि गुरुचा? सांगा मला. 25, हे 25, हे 30 अधिक 30, हे 30 अधिक 30, हे 30, हे 30, हे 23, सॉरी, हे 23 किती झालेत? 138 झाले. म्हणजे हा दिसायला दिसतोय दोघे एकमेकांपासून 9वे आणि 5वे, परंतु ते आहेत का नवपंचम योगामध्ये? अजिबात नाहीयेत. कारण तो योग 120 अंशाच्या पुढे गेला आहे. म्हणजे तो कशामध्ये गेला आहे? तर षडाष्टक योगामध्ये गेला आहे. पुन्हा एकदा सांगा बरं मॅडम. हा, पुन्हा एकदा करून दाखवा बरं कशी. हे बघा, इथे गुरु किती आहे? 23 अंशाला आहे. बरोबर आहे. आपल्याला गुरुपासून 9व्या स्थानामध्ये कुठला ग्रह आहे का पाहायचा आहे. तर इथे शनी गुरु, हा, गुरुचे 23 अंश लिहा. हा, तर इथे हा 23 अंश 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. म्हणजे गुरुपासून शनी आपल्याला कुंडलीमध्ये कितवा दिसतोय? 9वा दिसतोय. बरोबर आहे. तर आपल्याला गुरु आणि शनी हे नवपंचम योगामध्ये आहेत का पाहायचं. शनीपासून गुरु किती आहे? 5व्या स्थानात. म्हणजे 9, 5 झाले. परंतु आपल्याला हे दिसतंय की दोघे जण एकमेकांपासून 9वे आणि 5वे आहेत. पण खरोखर तो अंशात्मक नवपंचम योग झालाय का मोजायचा आहे. तर इथे
शनीचे अंश लिहा तुम्ही. 25 आहे ना शनी, बघा इथे 25 अंशला आहे, तर 25 अंश लिहा. 30 अंश त्याच्या पुढच्या स्थानाचे त्याच्यात ऍड करा. पुन्हा त्याच्या त्याच्यात पुढच्या कोणताच स्थानाचे. ग्रह नाही म्हणून शनी. हा, कोणताच ग्रह नाही आहे ना 7व्या स्थानात. कोणता ग्रह नाही, परंतु स्थान आहे ना 30 अंशाचं. हा 30 अंश. ठीक. आपल्याला काय आहे, एखादा ग्रह दुसऱ्या ग्रहापासून 120 अंशाच्या अंतरात आहे का ते मोजायचं आहे. म्हणजे इथे आपल्याला शनीचे अंश मिळालेत 23 अंश, हो. त्याच्या पुढचा अंश काय आहे 30 अंश. 30 अंश, आणि इथे काय 30 अंश, हे पण स्थान 30 अंश, हे स्थान बरं. 30 अंश. आता त्याच्यापासून गुरु किती अंशाला आहे, 5वा आहे ना, तर गुरुचे अंश हो. ऍड करा 23. त्याच्यामध्ये. 30 आहे. किती झाले, 138. म्हणजे 138 तो झाले. त्रिकोण योग होतोय का, नाही होत. म्हणजे दिसायला फक्त 120 दिसतोय अंशाचा आत त्रिकोण योग पाहिजे. आहे, परंतु तो 120 अंशाचा काय झाला आहे, पुढे गेला जास्ती आहे. आहे. आलं लक्षात तुम्हाला. हो. तो षडाष्टक झाला म्हणून. हा, आलं लक्षात तुम्हाला. मी काय हे शिकवते एवढं तुम्हाला, त्याला कारण म्हणजे हेच आहे की पुढे तुम्हाला अजून स्थान वगैरे शिकणारच तुम्ही, राशींचे हे पण शिकणार, परंतु तुम्हाला हे योग समजले तर ना, अच्छा. हो. ते पण बरोबर. इथं शनी आणि प्लुटोचं होतं 120 अंश मोजलं ना, हो. शनी प्लुटो होतोय. हा, म्हणजे त्यांचा नवपंचम योग होत, परंतु आपण फक्त 9 ग्रहांनाच मान्यता देतो. शुभ ग्रह जे 9 रत्न आहेत त्यांनाच ह्या योगामध्ये पकडतोय. करेक्ट 20च झालं पाहिजे का अंशात तो. आता आपण आणखी एक पत्रिका बघूयात ज्याच्यामध्ये नवपंचम योग होतोय. मॅडम म्हणजे शनी आणि गुरु याचा नवपंचम योग होतच नाही याचा अर्थ ना मॅडम. नाही होत, ओके. कारण जे नवपंचम योगामध्ये असतात ना ते तुम्हाला नवमांश कुंडलीमध्ये युती योगामध्ये दिसतात. मॅडम एक विचारायचं होतं, हा बोला. 20 करेक्ट 120 पाहिजे की 115च्या आणि 125च्या आतमध्ये तेच असं काही तेच 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 115 120च्या आतमध्येच. कितीपर्यंत लिमिट कितीपर्यंत. 120च्या पुढे नाही जायला पाहिजे. ओके, एक पण नाही अंश. हा, एकही नाही. आणि आतमध्ये कितीपर्यंत लिमिट आहे. किती पण 90 ते 120. ओके 90 ते 120. ठीक आहे. कळालं. हो, तेच विचारायचं होतं. एक मिनिट. आणि नवपंचम योगाचे आणखी एक दाखवते मी पत्रिका. एक मिनिट, तुमच्यातही नवपंचम योग नाहीये. हे बघा, ह्या पत्रिकेमध्ये नवपंचम योग आहे. इथे तुम्ही जर पाहिलं तर गुरु आहे किती, इथे गुरु अष्टमामध्ये आहे. गुरुपासून सूर्य बघा 1 2 3 4 5 6 7 8 9, सूर्य आहे 13 अंशाला. तर तुम्ही मोजा
नवपंचम योग होतोय का? सांगा मला. होतोय होतोय ना नवपंचम योग? हम्म. होतोय असा मोजायचा. आलं लक्षात तुम्हाला? हम्म. मॅडम, पण नवपंचम योग गुरुपासूनच मोजायचा का? कोण गुरुपासून मोजा, रवीपासून मोजा. नाही. त्याच्यापासून जो 5वा ग्रह आहे, कोणत्याही ग्रहापासून 5वा ग्रह हा हम्म. समजा 120 अंशाच्या अंतरात येत असेल तर तो नवपंचम योगामध्ये येतो. अच्छा. आता इथे चंद्र आणि मंगळ बघा, ते दोघे पण एकमेकांपासून किती अंशाला आहेत? सांगा मला. हा 113 होतो अंश होतो होतो मॅडम. होतो का चंद्र आणि मंगळाचा? हा 113 होतं. होतो ना. पक्का? हो मॅडम. 91, 91 आणि 22. तेरा. हा मग होतो ना? 113 अंश होतात ना. 113 अंश होतोय ना. म्हणजे 120 अंशामध्ये होतोय ना? होतो ना मॅडम. हो म्हणजे सूर्याचा आणि गुरुचाही होतो आणि चंद्राचा आणि मंगळाचाही होतो. मंगळाचा होतो. म्हणजे ह्याच्यामध्ये 2 नवपंचम योग आहे. कळालं? अशुभ स्थानातून नवपंचमी योग होत असला तर त्याचा काही प्रॉब्लेम होतो का? असं नाहीये हो. नवपंचम योग हा कुठल्याही स्थानातून होतात, तो शुभच ठरतो. हा हा ठीक आहे. मॅडम बेरीज करून जरा सांगा ना. तुम्ही आता आलात का? हा मगाशीच आले ना, पण कळलं नाही. हो, हे बघा. आता हा इथे गुरु किती आहे? 16 अंशाला. 16 अंशाला गुरु आहे. आपल्याला 6 नवपंचम योग किती सांगितलेला आहे? 120 अंशाला सांगितलेला आहे. तर आणि प्रत्येक स्थान काय आहे? 30 अंशाचं आहे. तर गुरुपासून सूर्य हा कितवा आहे? 9वा आहे. काय म्हणताय? आवाज तुमचा कमी येतोय फार. काय? आवाज येत नाहीये. अजय, तुम्ही नंतर रेकॉर्डिंग बघा व्यवस्थित. आवाजच येत नाहीये. आपण पुढे जाऊयात. मॅडम मला सांगा ते दुसरं कोणतरी बोलतंय. ओके ओके, ठीक आहे. तर इथे 16 अंश आहेत. गुरुचे लिहा तुम्ही 16 अंश. गुरुपासून 6 सूर्य आहे ना? आहे. गुरु आहे, गुरुपासून सूर्य आहे, जो आहे 9वा आहे. तर गुरुचे किती आहे? 16 अंश. 16 मॅडम अंश तो गुरु. 6 आहे ना की 16 आहे? 16 गुरु 16 16. ओके ओके. गुरुचे 16. इथे 30 30 30. सॉरी सूर्याचे 13 अंश. 13 अंश लिहा सूर्याचे. 13 30 30 30 आणि गुरुचे 16 ऍड करा. 120 अंशाच्या आतमध्ये होतोय का त्रिकोण? 119 होतोय ना? झाला ना नवपंचम योग. 1 अंशाला बाकी राहिला फक्त. हा हो मॅडम समजलं. थँक्यू. समजलं ना? पण मग असं होतं का गुरुपासून पुढचं म्हणजे हे 7, 8, 9, 10, 11, 12 असे स्थान इकडे नाही मोजत का असं? नाही, असं मोजू शकतो, पण मग तिथे 5व्या जास्त होऊन जाईल पासूनच ना मग? मोजायचंय आपल्याला. अच्छा. असं मोजा, असं मोजा. नाही मग हे तर जास्त होऊन जातील मग 120 हा पेक्षा. गुरुचे जर आपण 6 धरले मग इकडे 6 नाही हो, 8, गुरुचे 16 आहेत. हा 16 झाले हे. मग हे प्लुटोवाला स्थान म्हणजे हे 9वं स्थान झालं हे. इथून नाही, तुम्हाला इथून मोजायचे असतात नवपंचम. अच्छा. हा ठीक ठीक. 9व्या स्थानापासून मोजायचे 5व्या स्थानापर्यंत. यस, बरोबर. ठीक आहे, पुढे जाऊया.
षडाष्टक योगाकडे येऊया. षडाष्टक योग हा 150 अंशाला मानला जातो. 6-8चा संबंध येतो. अडचणी आणि संकटे. योग निर्मिती. 2 ग्रह 105 अंश अंतरावर 150 अंश अंतरावर असतील किंवा 6-8 भावामध्ये असतील तर तो षडाष्टक योग म्हणतात. तर आपण बघा विवाह गुणमिलन करतात तर षडाष्टक योगाला नकार देतात. काय योगाला नकार देतात ते ह्याला हे कारण आहे. हा अशुभ योग आहे. 2 राशी एकमेकांपासून षडाष्टक योगात असतात ना, त्यामुळे त्यांना नकार असतो. ते एकमेकांच्या शत्रू म्हणून मानलं जातं. हा योग अशुभ योग असून तो संघर्ष आणि रोग आणि मानसिक तणाव वाढवतो. षडाष्टक योग आणि त्याचा प्रभाव. षडाष्टक योग हा एका ग्रहापासून दुसरा ग्रह 6व्या स्थानात. म्यूट करा. कोण आहे? एक मिनिट. दादा ऍक्च्युली ते ना बाहेर गेलेले आहेत. हा. लोक म्यूट पण करत नाही. षडाष्टक योग हा 150 अंश अंतरावर 6-8चा संबंध. अडचणी आणि संकटे. योग निर्मिती. 2 ग्रह 150 अंश अंतरावर असतील किंवा 6-8 भावामध्ये असतील तर तो षडाष्टक योग म्हणतात. हा अशुभ योग असून तो संघर्ष आणि रोग आणि मानसिक तणाव वाढवतो. षडाष्टक योग आणि त्याचा प्रभाव. षडाष्टक योग हा एका ग्रहापासून दुसरा ग्रह 6व्या स्थानात आणि त्याच ग्रहापासून पहिला ग्रह हा 8व्या स्थानात असला की तयार होतो. या योगामध्ये 2 ग्रहांचे अंतर 150 अंश असते. ग्रहांच्या या परस्पर स्थानामुळे जातकाच्या जीवनात संघर्ष आणि अडचणी, त्रासदायक घटना घडतात. षडाष्टक योगाचे परिणाम. मानसिक आणि शारीरिक त्रास. जीवनात सतत संघर्ष, मानसिक तणाव, दगदग वाढते. जातकाला आर्थिक अडचणी आणि अपयशाचा सामना करावा लागू शकतो. पापग्रहांचा षडाष्टक योग. जर शनी, मंगळ, राहू, केतू सारखे पापग्रह या योगात असतील तर त्याचा परिणाम अधिक गंभीर होतो. आरोग्याच्या समस्या, अपघात आणि सतत संघर्ष यामुळे जीवन कठीण बनते. पत्रिकेमध्ये दर्जा कमी होणे. जेवढे जास्त षडाष्टक योग असतात तेवढा पत्रिकेचा दर्जा हा कमी होतो. ज्या पत्रिकेत जास्त षडाष्टक योग असतात त्या पत्रिकेचा सामर्थ्यवान योगदायी प्रभाव कमी होतो. अशा व्यक्तीचे आयुष्य अधिक संघर्षमय आणि तापदायक राहते. षडाष्टक योग आणि शुभग्रहांचा प्रभाव. शुभग्रहांचा षडाष्टक योग जरी थोडा सौम्य वाटला तरी तो संपूर्ण शुभफळ देत नाही. यामुळे विलंब, अस्थिरता, प्रयत्नानंतरही अपूर्ण अपयश मिळण्याची शक्यता राहते. षडाष्टक योग असल्यास योग्य उपाययोजना करून त्याचा नकारात्मक प्रभाव करतात. असं म्हणजे उपायांचं सांगितलं आहे. मंगळ राहू या योगात जर षडाष्टक योग असेल तर अपघात, गंभीर मोठी संकट येऊ शकतात. शनी मंगळ हे षडाष्टक योगामध्ये असतील तर तरी सुद्धा हेच अपघात योग वगैरे येऊ शकतात. पत्रिकेमध्ये अचानक आजार मोठा अशा बाबतीमध्ये त्रास होऊ शकतो. त्यामुळे षडाष्टक योग बघणं फार इम्पॉर्टंट आहे. तर षडाष्टक योग कसा पाहायचा? त्या पत्रिकेमध्ये बघा षडाष्टक योग आहे. तर इथे गुरु जर पाहिलात तर गुरुपासून बुध कितवा आहे बघा, मोजा. 1 2 3 4 5 6 7 8वा आहे ना. हा षडाष्टक योगामध्ये आहे का मोजून दाखवा मला. गुरुचे अंश लिहा 16. हे 30 अंश. 30 30 30 ऍड करा पटकन. पटकन ऍड करा. मॅडम 16. बुधापासून मोजायचं. हा बुधापासून मोजायचं ना, गुरुपासून नाही ना. हा गुरुपासून. बुधापासून पण मोजू शकता. गुरुपासून मोजा. गुरुपासून षडाष्टक आहे ना. अच्छा. मॅडम जास्त होत आहेत. किती होत आहेत? 150 पेक्षा जास्त होत आहेत. म्हणजे ते काय झालेत, प्रतियोगामध्ये आहेत. हा. हा
मॅडम मग बुध पासून गुरुपर्यंतच महत्वाचं नाही का अंतर? षडाष्टक योग होतोय. बुधापासून जर मोजलं तर बुधापासून षडाष्टक योग षडाष्टक होतोय. योग होतोय. हा बुधापासून तिकडनं नाही होत. 162 होते. हम्म. हा तिकडून नाही होत मॅडम. हो. मॅडम बुधापासून कुठपर्यंत बोललात? गुरुपासून? बुधापासून गुरुचा षडाष्टक योग होतोय. हो ठीक आहे. इथूनच मोजायचेत आपल्याला, इथून. हा ना, बुधापासूनच मोजायचे ना. हो हो, बुधापासूनच तेच मोजायचे. म्हणलं. कारण की 6व्या 6वा आणि 8व्याचा संबंध लावायचा. 8वा हा ते तर शब्दातच बुधापासूनच, जसं त्यांनी आपण सांगितलं. नवपंचमला 5वा हा आणि 9व्याचा, तसंच बुधापासून गुरुचा. हम्म तर इथे 9व्या स्थानापासून षडाष्टक योग मोजायचं. होतोय. किती अंशाला होतोय? 162 अंशाला. बुधापासून गुरुचा. नाही मॅडम, नाही, 162 नाही होणार. गुरुचे किती 16 आहेत ना. 152 येते मॅडम. हा, 162 होत आहेत, जास्त होत आहेत मॅडम. अहो 145 होत आहेत. कसे मोजताय? बुधाचे किती अंश आहेत? 26 अंश. बुध 26 ऍड हा कर. बुध 26. पुढचे 4 स्थान त्याचे 30 30चे. 142 होत, 142 अंश होतो. हा, मी तेच. याचे किती? 60. 142. आणि त्याचे 60 आणि याचे 16. 162 होतात. बरोबर. 162 हा, 162 होतात षडाष्टक मॅडम. योगामध्ये नाहीये. नाही आहेत. नाहीयेत. प्रतियोगात आहेत. हम्म ठीक आहे. चांगलं आहे ना. 100 दिसायला कसं दिसतंय? षडाष्टक दिसतोय, पण काय आहे? हा प्रतियोग आहे. चांगलं आहे ना. प्रतियोग. बुद्धिमत्ता आहे चांगली, बुद्धिमान आहे, गुरुची दृष्टी आहे त्याच्यावरती. किती येते मॅम? किती? 100 162 अंश. 162. बुधापासून गुरु ना? हो हा, म्हणजे ओके, तो अच्छा. प्रतियोगात आहे. ओके, बर. 150च्या पुढे गेला ना. 12 अंश हम्म पुढे गेला. ठीक आहे. मॅडम, ज्यावेळेस आपण पत्रिका बघतो हम्म. त्यावेळेस दोघांच्या पण पत्रिकेमध्ये षडाष्टक योग बघावा लागतो ना, पत्रिके म्हणजे राशीनुसार. ते गुणमिलनाचा भाग वेगळा. आपण आता अच्छा फक्त एका वैयक्तिक पत्रिकेचा विचार करतो. अच्छा 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 ठीक. हो, चालेल ठीक आहे. चालेल. हा भाग झाला. आता समसप्तक योगामध्ये येऊया. प्रतियोग, त्याला समसप्तक योग म्हणतात. खाली लिहिलं बघा, 180 योग. समसप्तक योग प्रतियुती, 180 अंतर असतं. 7-7चा संबंध असतो. विरोध आणि टोकाच्या भावना असतात. योग निर्मिती 2 ग्रह 180 अंश अंतरावर असतील किंवा एकमेकांच्या समोर 7व्या भावात असतील तर तो समसप्तक योग, ऑपोजिशन म्हणतात, म्हणजे समसप्तक योग. या मिश्रित प्रभाव असलेल्या योगाला विरोध, संघर्ष आणि प्रचंड क्षमता निर्माण करतो. प्रतियोग, ग्रहांचा संघर्ष आणि त्याचा प्रभाव. प्रतियोग हा एक महत्वाचा ग्रहयोग असून तो 2 ग्रह एकमेकांच्या समोर म्हणजेच 7व्या घरात असताना तयार होतो. या स्थितीत ग्रहांमध्ये 180 अंशाचे अंतर असते, ज्यामुळे त्यांच्या ऊर्जेमध्ये संघर्ष आणि विसंगती निर्माण होऊ शकते. हा योग अनेकदा अशुभ मानला जातो, कारण तो मानसिक तणाव, आंतरिक द्वंद्व आणि अडचणी निर्माण करू शकतो. जर हा योग 2 शुभ ग्रहांमध्ये असेल तरीही जातकाला पूर्णतः लाभदायक परिणाम मिळत नाही, कारण या ग्रहांमधील परस्पर दृष्टी त्यांच्या सकारात्मक फलांवर मर्यादा आणते. 7वी दृष्टी आणि ग्रहयोगाचे परिणाम. प्रतियोगामध्ये ग्रह एकमेकांवर 7वी दृष्टी टाकतात, त्यामुळे त्यांच्या ऊर्जेचा प्रभाव अधिक तीव्र होतो. उदाहरणार्थ रवी मंगळ प्रतियोग, हुकुमशाही स्वभाव, आक्रमकता आणि धाडसी निर्णय क्षमतेला चालना देते.
जर ग्रहांमध्ये विसंवाद असेल तर अपघाताची भीती आणि अपघातकारक घटना घडण्याची शक्यता असते. शनी मंगळ प्रतियोग अत्यंत संघर्षमय स्थिती निर्माण करणारी ही युती आहे. मंगळाचा आक्रमक स्वभाव आणि शनीची संत परंतु कठोर ऊर्जा यामुळे संघर्ष, मनस्ताप आणि अपघाताची शक्यता दिसून येते. प्रतियोगामुळे पत्रिकेत संघर्षात्मक स्थिती निर्माण होऊ शकते. विशेषतः रवी मंगळ आणि शनी मंगळ प्रतियोग जातकाच्या आयुष्यात तणाव, अडथळे आणि आव्हाने निर्माण करू शकतात. म्हणूनच सूर्य शनी या योगात असतील तर व्यक्तीला मोठ्या जबाबदाऱ्या येतात आणि संघर्षानंतर मोठे यश प्राप्त होते. आपण म्हणतो ना सूर्य शनी प्रतियोग आहे, त्याला कारण हेच आहे. ग्रह योगाचे फलित ग्रह शुभ व अशुभ प्रभाव. शुभ योगाच्या फायदे आयुष्य म्हणजे जे शुभ योग घडतात जसे त्रिकोण योग, लाभ योग, तर त्याचे काय आयुष्यात प्रगती, यश आणि समृद्धी येते. संतुलित विचारसरणी असते, शुभ संधी मिळतात, भाग्योदय आणि आत्मविश्वास वाढतो. तसेच अशुभ योग जर होत असतील पत्रिकेमध्ये जास्त तर संघर्ष, विलंब आणि मानसिक तणाव वाढतो. अपयश, आर्थिक अडचणी, आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. काही अशुभ योगांचे उपाय केल्यास परिणाम सौम्य लाभू शकतात. ग्रह योगांचा अभ्यास केल्याशिवाय अचूक भविष्य सांगता येत नाही, हे कायम लक्षात ठेवा. कारण ते कुंडलीतील इतर घटकांवर अवलंबून असतात. आता पुढे आपण राशी बघणार, स्थान बघणार, परंतु जर तुम्हाला हे ग्रहयोग माहिती नसतील, जे नवपंचम योग म्हणा, षडाष्टक योग म्हणा, त्रिकोण योग जे आता मी तुम्हाला शिकवले, तर मी तुम्हाला समजा जर पुढे स्थानांबद्दल माहिती दिली, राशींबद्दल माहिती दिली, ग्रहांबद्दल माहिती दिली, तर तुम्ही म्हणाल की माझ्या ह्या स्थानामध्ये हा ग्रह आहे, अरे हा चांगलंच फळ देणार. माझ्या त्या स्थानामध्ये तो ग्रह आहे, तो चांगलंच फळ देणार. मग तुम्ही अशा विचाराने चालला असतात. म्हणजे जे नवीन आहेत त्यांना पत्रिकेबद्दल माहिती नाहीये, परंतु पत्रिकेमध्ये तो ग्रह आहे, परंतु तुम्हाला पत्रिकेमध्ये दिसतं हा ग्रह इथे आहे, परंतु त्या ग्रहाबरोबर दुसरा कुठला ग्रह कोणता योग करतोय का हे बघणं फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला त्या पत्रिकेचा दर्जा ठरवता येणार नाही. शुभ योग असतील तर व्यक्ती उत्तम जीवन जगतो, तर अशुभ योग असतील तर संघर्ष आणि अडचणींना तोंड द्यावे लागते. ग्रहयोगांचे फलित अधिक अचूक ठरवण्यासाठी कुंडलीतील ग्रहस्थिती, बलाबल आणि भावनिहाय विचार करणे फार महत्वाचे आहे. ठीक आहे, आता प्रतियोग तुम्हाला दाखवते, एक मिनिट. प्रतियोग 180 अंतर सांगितले ना आपल्याला प्रतियोगाचे. हा, तर आता इथे पहा गुरु किती आहे, 16 अंशाला. इथे 16 घ्या, 30 30 30 30 30 1 किती होतात? 180 अंतर होत नाही, दोघांचा षडाष्टक योग होतो का षडाष्टक योग? नाही मॅम, नाही होत. 167. किती आहे? 167. अच्छा, म्हणजे नाही होत षडाष्टक योग. प्रतियोग आहे दोघांचा. आलं ना लक्षात तुम्हाला? षडाष्टक योग होत नाही तर प्रतियोग होतोय. ठीक आहे, आज हे योग शिकवलेत. आता क्लास होणार नाही आठवडाभर, तर तुम्हाला काय करायचं आहे, पंचांगाचं रोज मी एक पान पाठवणार. त्या पंचांगामधले तुम्हाला वेळ, जन्म वेळ नाही देणार. जी लग्न आहेत ना, जी लग्नाची जे उदित लग्न समाप्ती वेळा दिल्यात ना, तेच लग्न कुंडली म्हणून मांडायचं तुम्ही. आणि त्या दिवसाचे हे जे प्रतियोग आहेत, षडाष्टक योग आहेत, ते तुम्हाला मांडायचे आहेत. प्रत्येक दिवसाला मी एक पान पाठवेल. जेवढे तुम्हाला शक्य असतील तेवढे तुम्ही प्रतियोग, षडाष्टक योग जे आहेत त्या अंशात मग मोजा आणि लिहून काढा. ठीक आहे? ठीक आहे मॅडम. हा बोला. ठीक आहे. हे ज्योतिषाचे काही पुस्तकं वगैरे काही आहेत का आपल्याकडे, किंवा कसं काय? माझ्याकडे नाहीये पुस्तकं वगैरे. तुम्हाला वाचायचं झालं तर श्री श्री भटांचे जे सर आहेत,
श्री भट त्यांचे आहे पुस्तक जे कालविधानशास्त्र आहे. पुन्हा खंबेटे सरांचे आहेत पुस्तकं, ती वाचा. खूप छान पुस्तकं आहेत ती पण. तत्वांतर अवेलेबल म्हणजे ऑनलाईन आहेत का कसं काय? काय म्हणतात ते, त्यांना फोन करून विचारा ना, ते देतील तुम्हाला. हो ऍमेझॉनवर आहेत. Amazonवर आहेत, तुम्ही मागवा. अमित अं, सरांची पुस्तक आहेत. हा, छान पुस्तकं आहेत. कोणते कोणते हो सर? हा चार पुस्तके 4 खंड आहेत त्यांचे. हा 4 आपल्या खंड आहेत. आपल्या आणि ग्रुपवरती टाका बरं सर श्री तुम्ही. भटांचं जे पुस्तक आहे कालविधानशास्त्र, ते तर अतिशय सुंदर पुस्तक आहे. मला फार आवडतं ते पुस्तक, खूप सुंदर कुठलं काय नाव आहे. असेल मॅम? हा, मॅडम कुठलं मॅडम? कालविधानशास्त्र. अच्छा. त्या पुस्तकाच्या कव्हरचा फोटो टाका मॅडम. मी तुम्हाला ते कालवेदांशास्त्राचा. सरांचा पण फोन नंबर देते, ज्यांच्याकडे ही पुस्तकं मिळतील. ते कालविधानशास्त्राचं हो. पुस्तक. मॅडम लेखक कोण आहे आणि त्याचे? कालविधानशास्त्र. श्री भट सर. आणि वदा भटांची पण पुस्तकं अतिशय सुंदर आहेत, ती पण तुम्ही वाचू शकता. वदा भटांची सगळीच पुस्तकं छान आहेत, म्हणजेच नवमांश रहस्य किंवा एक ते जे भाग आहेत ते पुस्तकं सगळी चांगली आहेत. मी त्या सरांचा नंबर पाठवते, 2 सरांचा नंबर पाठवते, ज्यांच्याकडे पुस्तकं उपलब्ध होतात ते तुम्हाला देतील पुस्तकं. त्या दोन्ही सरांचा नंबर पाठवते ज्यांच्याकडे पुस्तकं उपलब्ध होतात. चालेल मॅडम. ठीक आहे. पटवर्धन सर. मॅडम, अंशात मग युतीमध्ये मांदी या ग्रहाला नाही धरायचं ना आपण? धरायचं ना, हा, धरायचं. ओके ओके. आजचं तुम्हाला समजलं असेल व्यवस्थित. हो मॅडम, हो खूप मॅडम. बारकाईने सांगितलं मॅडम तुम्ही. खूप छान समजलं. मॅडम मी क्लास केले मॅडम, ऍडव्हान्स पण बेसिक पण, त्याच्यात सुद्धा मला हे कळालं नाही एवढं तुमच्या 2 क्लासमध्ये कळालं. खरंच खूप म्हणजे हो खरं आहे मॅडम, तुम्ही खूप बारकाईने शिकवलं मॅडम. हो, धन्यवाद. थँक्यू. मी हे बारकाईने खूप छान पत्रिका शिकवलं बघते मॅडम. हो. धन्यवाद. अहो, मला एका मिनिटात पत्रिका बघायची प्रॅक्टिस आहे, रोजच्या 50 पत्रिका. हे पण अंशात्मक वगैरे षडाष्टक योग हे कसंच शिकवलं नाही आम्हाला आता, म्हणजे काय किती छोट्या गोष्टी पण कधीच कळाल्या नाही आम्हाला. हो ते सगळं झालं, मॅडम तर लिंक मॅडम एक लिंक मी बोलायचं फॉरवर्ड होतं. केली होती. माझे धन्यवाद तरी करा. मॅडम हा, बोला. ज्यांना येत आहे ते लोक पटापट करतायत, पण आम्ही एकदमच अज्ञानी आहोत. अहो, आमच्यावर माहितीये हसलं मला, जातंय. म्हणून तर मी शिकवलं ना. जे अज्ञानी आहेत आमच्यावर मला हसलं माहित आहे. जातंय ना. अज्ञानी आहेत म्हणून तर मी बेसिक पासून शिकवलं ना, तिथीपासून. तुम्ही बघा काही ना, टेन्शन किती स्टार्टिंगला तिथींची पण माहिती किती चांगली दिलेली आहे, सगळ्यांना समजेल अशी. आणि माझं ना सुरुवातीचं गेलं, मी मुलीला घेऊन डॉक्टरकडे गेले होते, क्लिनिकवर होते. ठीक आहे. तुम्ही मॅडम आता तो व्हिडिओ रेकॉर्डिंग भेटू बघा. शकेल? काय म्हणता? रेकॉर्डिंग ऐकून. पहिला तिथी वगैरे त्यांचा ते व्हिडिओ आहे ना वगैरे लेक्चर युट्यूबला. आहे का? हो, 1 ते 4. अजून खूप पुढे अच्छा, जायचंय तुम्हाला, आणि आता तुम्हाला सोपं वाटेल एकदम शिकायला. चालेल. मॅडम आम्हाला वाटतं तुम्ही याच्यातनं पंचांग काढण्यापासून शिकवलं का, आधी पण एखादं लेक्चर झालंय का हो, झालंय ना, तिथींचं? तिथीबद्दल माहिती दिलेली आहे. त्याला नव्हतंच मॅडम आम्ही. हा, तो मग ते व्हिडिओ युट्यूबला हा आहे तो व्हिडिओ आहे. त्याच्यावर नाही येणार तो का तो त्या ग्रुपवर? अहो, ह्या ग्रुपवरच झालाय, युट्यूबवर आहे तो व्हिडिओ. ओके. आणि माझे वास्तुशास्त्राचे क्लासेस पुढच्या महिन्यापासून चालू होणार आहे 10 तारखेला. तर वास्तुशास्त्राचे पण क्लासेस माझे खूप डिटेलमध्ये असतील, म्हणजे पूर्ण देवतांची माहिती तुम्हाला मिळेल, 45 देवतांची, जे कोणी कोणाच्या क्लासमध्ये एवढी देत नाही, माहितीये तुम्हाला. तेवढी माहिती या हिंदलेकर मॅडमने केली आहे माझ्याकडे क्लासेस. परत वैशाली नाईक मॅडम आहेत, त्यांनी केले. त्यांना विचारा काय आहे त्यांना, ते मॅडम हो, क्लास सांगतील. खूप सुंदर शिकवलंय तुम्ही मॅडम. मॅडम तो क्लास रोज असेल का? रोज असेल तो क्लास. त्यामुळेच थोडस विचार करावा लागतोय, आता खूप जवळचे लग्न आहे आणि मग ते क्लास मिस होत. तर मग रेकॉर्डिंग बघा ना. पुढच्या बॅचला घ्यावा की आता घ्यावा, हे जरा विचार चाललाय. ते रेकॉर्डिंग मध्ये आणि लाईव्ह मध्ये थोडासा हे होतं. लाईव्ह मध्ये लगेच प्रश्न विचारता येतात, काय ओके. अडथळे असतील तर. माझ्या बरोबर प्रॅक्टिकलला पण मी घेऊन जाते, जे मुंबईमध्ये आहेत ना, ते माझ्यासोबत हम्म. प्रॅक्टिकलला येतात वास्तूला अच्छा. स्टुडंट. म्हणून कन्फ्युजन राहत पण नाही. पुष्पा मॅडम आहे तिथे, सविता मॅडम, तुम्ही सांगा कुठे गेले त्या.
होय होय छान आहे. मी ग्रुपवर मध्ये मेसेज पण टाकला होता डिटेल मध्ये. प्रॅक्टिकलला आलेल्या त्या माझ्यासोबत गेल्या आठवड्यामध्ये, त्यांना विचारत ती व्यक्ती. मी टाकते मॅडम, या ग्रुपवरती पण टाकते तो मेसेज. वास्तूच्या मध्ये टाकला होता ना, इथे नव्हता टाकला मी. हा, तर त्या टाकते मी ते. खूप छान लिहितात त्याच्यामध्ये मॅडम. त्या माणसाच्या घरी गेल्यावरती आम्ही काय पाहिलं. हम्म. मी टाकते मेसेज सगळ्यांसाठी, वाचा सगळ्यांनी. वास्तूचा मॅडम खरंच आउटस्टँडिंग, खूप छान घेतलेला मॅडमने वास्तूचा क्लास. याच्यावरनच कळतंय, ह्या 2-3 क्लासवरनच की किती होय छान. होय. ते शंका तर काहीच नाही. एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने शिकवतात मॅडम. चला मग. मी जेवढं हवंय ना, मी तेवढंच शिकवते. मी जास्त फिरून फिरून शिकवत नाही, माझा हा स्वभाव आहे. हो, पॉइंट टू पॉइंट मस्त समजेल असं, जेवढं आवश्यक तेवढं. येस मॅडम. एवढे सगळे ज्योतिषी बनणार आहे मॅडम तुमच्यामुळे. हो चालेल. चालेल. 101 रुपये दान करा त्या संस्थेला. हो हो, केले मॅडम आम्ही. चालेल. केले मॅडम. थँक्यू मॅडम, थँक्यू. धन्यवाद. मॅडम थँक्यू. गुड नाईट. रत्नांची झाली नाही ना मॅडम आपली? नाही, मला वेळ नाही मिळाला लिहायला. ओके ओके. हा हा, कारण माझं त्यामध्ये लक्ष नव्हतं, म्हणजे नाही, मी बोलवेल, सांगेन. सांग हा, जॉईन तर केलंय तरी पण. पण कधी कधी काय होतं, व्हॉट्सअपचं मॅडम बघितलं जात नाही मग, आणि मग चुकल्यासारखं नाही, मी होतं. फोन करेल, काळजी करू नका. हा, बरोबर. ठीक आहे, चालेल. ओके मॅडम, थँक्यू. थँक्यू, बाय. किती वाजेपर्यंत चालेल क्लास? साधारण 1.5 तास असतो हा. 1.5 तास? हा, 1 ते 1.5 तास असतो. हम्म. आपल्या वास्तूचा किती तास जातो? 1 ते 1.5 तास जातो ना? हा, 1 ते 1.5 तास. हा, 8 ते 10:30 म्हणून टायमिंग दिले ना तुम्ही तसा मॅडम हो तिथे. हो हो. त्यामुळे 1.5 तास आहे. हो. आणि 1.5 तास कसा कुठे जातो कळत पण नाही शिकवताना मॅडम, वास्तू घेताना. चला. चालेल. थँक्यू. ओके मॅडम, थँक्यू. बाय.